आणि यानंतरची बातमी आहे रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली। युक्रेनने रशियावरती केलेला हल्ला हा सध्या जगभरातल्या हेडलाईन्समध्ये झळकतोय। या हल्ल्यासाठी युक्रेनने तब्बल 18 महिन्यांचं प्लॅनिंग केलेलं, अतिशय गुप्त आणि रशियाला चकवा देणारा हा हल्ला युक्रेन रशिया युद्धात गेम चेंजर हल्ला मानला जातोय। या हल्ल्यासाठी युक्रेनने मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करून रशियाची हवाई ताकद खिळखिळी केली। त्यामुळे भारतानं नुकत्याच पाकिस्तानच्या हवाई तळांवरती केलेला हल्ला आणि युक्रेनचा रशियावरचा हल्ला यात काही समानता आहे का याची चर्चा रंगतेय। एक जून 2025 ही तारीख रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाला नवीन वळण देणारी ठरली आहे। युक्रेननं ऑपरेशन स्पायडर वेब राबवत रशियावर आजवरचा सर्वात मोठा हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये रशियाच्या अत्याधुनिक हवाई साधन सामग्रीचं अतोनात नुकसान झाल्याचा दावा केला जातोय। तर रशियाची बहुचर्चित एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली। काही दिवसांपूर्वीच भारत पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या युद्ध परिस्थितीचं संपूर्ण जग साक्षी होतं। भारतानं अचूक हवाई हल्ल्यांनी पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख बेसेस नेस्तनाबूत केले। तर 1 जूनला युक्रेननेही रशियावरती टार्गेटेड अटॅक केला। त्यामुळे भारताच्या आणि युक्रेनच्या हल्ल्याच्या पॅटर्नमधल्या काही बाबी समान आहेत का याची आता चर्चा सुरू झाली आहे। भारत असो किंवा युक्रेन, दोघांनी आपल्या शत्रू राष्ट्राच्या हवाई ताकदीवरतीच घाव घातला। युक्रेनच्या हल्ल्यात रशियाच्या 41 बॉम्बर विमानं आणि क्षेपणास्त्र वाहून नेणाऱ्या वाहनांचं नुकसान झालंय। भारत पाकिस्तानप्रमाणेच युक्रेन रशियाच्या युद्धात मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचाही वापर पाहायला मिळाला। त्यामुळे आत्ताच्या काळात वॉरफेअरची व्याख्या पूर्णपणे बदलल्याचं चित्र आहे। अपनी दुकानों की, अपने घरों की, अपनी गाड़ियों की लाइटें बंद कर दे। भारतानं नुकतंच पाकिस्तान विरोधात राबवलेलं ऑपरेशन सिंदूर आणि युक्रेननं रशियावरती केलेला हल्ला यात काही पातळ्यांवरती समानता दिसते। दोनही देशांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला। युक्रेननं AI आधारित ड्रोन्सचा वापर करून शत्रूच्या हालचालींवरती नजर ठेवली आणि अचूक लक्ष्यभेद केला। तर भारतानं प्रिसिजन गाइडेड वेपन्सचा वापर करून दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले। तर दोनही देशांनी एक प्रकारे टार्गेटेड आणि अधिकाधिक नुकसान करणारे हल्ले केले। मर्यादित पण अचूक कारवाई, दोन्ही देशांनी आपल्या ऑपरेशन्समधनं मर्यादित पण अचूक कारवाईवरती भर दिला। युक्रेननं रशियन सैन्याच्या रसद केंद्रांना आणि कमांड सेंटर्सला लक्ष्य केलं, तर भारतानं केवळ दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानच्या एअर बेसेसवर हल्ले चढवले। स्वदेशी संरक्षणावर भर, युक्रेननं 2014 सालापासून हायब्रिड संरक्षण मॉडेल स्वीकारलंय, ज्यामुळे युक्रेनला ड्रोन युद्धात आणि रिअल टाइममध्ये लक्ष्यभेद करण्यात एक ॲडव्हान्टेज मिळतो। तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या आकाशसारख्या स्वदेशी तंत्रज्ञानानं जी किमया दाखवली त्याची वाहवा जगभरात झाली। शत्रूच्या मनोबलावर घाव, दोनही ऑपरेशन्सनं शत्रूच्या मनोबलावरती आघात केला। युक्रेनच्या ड्रोन्सनं रशियावरचा दबाव वाढवलाय, तर भारतानं पाकिस्तानला त्यांच्याच घरात असुरक्षिततेची भावना दिली। ज्या पद्धतीने रशियाला देखील कल्पना नव्हती की झेलेन्स्की इतक्या प्रचंड ताकदीने रशियामध्ये 4000 किलोमीटर आतमध्ये घुसून रशियाचे जे महत्वाचे एअर बेसेस आहे ते उद्ध्वस्त करू शकेल, रशियाचे फायटर प्लेन्स उद्ध्वस्त करू शकेल, तशाच पद्धतीने पाकिस्तानला अशा प्रकारची अजिबात अपेक्षा नव्हती की भारत इतका आतमध्ये जाईल आणि पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवरती भारताकडनं अटॅक होऊ शकतो, त्यांचे एअर बेसेस उद्ध्वस्त होऊ शकतात। त्यामुळे दोघांमध्ये जो सरप्राईजचा एलिमेंट आहे तो कॉमन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षाला गेल्या अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे। जागतिक पातळीवर अनेकदा प्रयत्न होऊन सुद्धा दोघांपैकी एकही देश
सध्या माघारी हटायला तयार नाही. या युद्धाचं भवितव्य अनिश्चित असताना युक्रेनच्या हल्ल्यामुळे या युद्धाचं पारडं पालटण्याची शक्यता सुद्धा आता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.